ऑलराऊंडर गदाधर सर या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करतो. मलाही माहीत नाही हे आजीवरती कधी उपचार केले आणि त्यांना काय त्रास होत होता. तर त्यांचे ते जे अनुभव आहेत आजारातले किंवा उपचार केलेले किंवा उपचारानंतर आलेले अनुभव ते सांगतायत. सांगा. माझा हात पार पूर्ण वरपासून खालपर्यंत किती वर टाकला तरी तो खाली पडायचा. पण फक्त सरांच्याकडे 2-4 वेळेस गेले मी. त्यांनी जे मॉलिश केली आणि जी माझी नस दाबली त्याच्यामुळे मला फरक पडलेली. त्याचं हे काय व्हायचं म्हणजे त्याच्यामुळे त्रास काय व्हायचा? असं हालचाल करायची नाही, वर व्हायचं नाही, अशी खाली वाकायला यायचं नाही, काम करता यायचं नाही. आणि पण ह्यांच्या ज्या इलाजामुळं मला बराच काही फरक पडलेला आहे. साधारणतः किती वर्ष झाली या गोष्टीला? तरी आता 3-4 वर्ष झालेली. बरं, त्याच्यानंतर तुमच्या घरातले कुठले कुटुंबातले कोण कोण आलते या उपचारासाठी? माझ्या सुनेला केलं, माझ्या मिस्टरांना केलं, परत मलाच केलं. पाठ कंबर दुखत होती नाही का, ते असा हात मागं धरून त्यांनी उचलून कडा कडा मोडली होती ना. अजून आठवतंय मला. तुमचं जेव्हा हात दुखत होतं त्यावेळेस तुम्हाला कुठलं काम करता येत नव्हतं? काहीच नाही. भांडे घासायला येत नव्हते? काही नाही, धुणं नाही, भांडे नाही. कधीतरी कुकर लावायचे आणि चपाती ही ती कोणतरी करून वाकडे तिकडे करून खायला घालायचे. उपचार केल्यानंतर साधारणतः मला वाटतं किती वर्ष झाली तुम्हाला हे उपचार केल्यानंतर? उपचार केल्यानंतर तर मी लगेचच करायला लागले. पण ही गोष्ट कुठल्या म्हणजे किती वर्षापूर्वीची? आता ह्या घरामध्ये आल्यानंतर मला वाटतं 5-6 वर्ष झाली. तर मित्रांनो, ह्या आजीचा हात वर जात नव्हता आणि ॲक्युप्रेशर उपचार करून त्या आजीचा हात वर गेला आणि आज जवळजवळ 5 ते 6 वर्ष झाली आजीला कुठलाही त्रास नाही आहे. हा अनुभव सांगण्याचा उद्देश मित्रांनो की कोणाचा तरी फायदा व्हावा हा ह्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. जर माझा व्हिडिओ आवडलाच तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ज्याचा फायदा कुणाला तरी गोरगरिबांना होईल. धन्यवाद.